महिलांकरिता खूप आनंदाची बातमी आहे, कारण महिलांना आता एक चांगला रोजगार मिळणार आहे आणि महिलांना 7,000 रुपये महिना हा केंद्र शासनाकडून चालू होणार आहे। मित्रांनो, या अगोदर महिलांना 1,500 रुपये राज्य शासनाने दिले होते आणि आता झालेल्या निवडणुकामध्ये त्यांनी घोषणा केलेली आहे की यापुढे महिलांना आम्ही 2,100 रुपये महिना देऊ। आणि आता केंद्र सरकारने अशी एक योजना आणलेली आहे की या योजनेच्या माध्यमातून महिलांना 7,000 रुपये महिना मिळणार आहे आणि या योजनेचं नाव आहे बीमा सखी योजना। नुकतीच हरियाणा येथून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या योजनेची देशभरात व्याप्ती वाढवलेली आहे आणि देशभरातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून 7,000 रुपये महिना मिळणार आहे। मित्रांनो, ही योजना म्हणजे महिलांसाठी एक आनंददायक बातमी आहे, कारण ज्या बचत गटातील महिला असतील, होतकरू महिला असतील, अशा महिलांना या माध्यमातून 7,000 रुपये महिना हा 3 वर्षाकरता मिळणार आहे। पहिल्या वर्षी 7,000 रुपये, तर दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये असे हे महिलांना मिळणार आहे। आणि महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे, त्यामुळे महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्याही घरातील आपली बहीण असेल, आपली पत्नी असेल, आपली आई असेल, आपले कोणतेही नातलग असेल, प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि या योजनेबद्दलची इत्थंभूत माहिती आपण आज बघणार आहोत। मग यामध्ये या महिलांसाठी पात्रता काय असेल, शिक्षण काय लागेल, कागदपत्र काय लागतील, अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत। मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं या विनुगंगा टेक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, बीमा सखी योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत? तर ज्या महिलांचं शिक्षण हे 10वी पर्यंत झालेलं आहे आणि आजकाल जवळपास 10वी 12वी ग्रॅज्युएशन सहज महिला या मुली शिकलेल्याच आहेत, त्यामुळे ही महिलांसाठी खूप चांगली संधी आहे। आणि मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून या महिलांना 7,000 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत। आता 2,100 रुपये लाडकी बहीण योजनेचे आणि हे 7,000 म्हणजे बघा तुम्ही मित्रांनो, 9,100 रुपये प्रति महिन्याला घरात येणार आहेत। म्हणजे महिलांना आता शेतात जाऊन काम करण्याची गरज नाही। आता शेतकऱ्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की तांत्रिक शेती, यांत्रिक शेती केली पाहिजे, कारण आता रोजगार मिळणार नाहीये। कारण आता जे रोजानं महिला लागतात, तर आता ह्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून जर काम मिळत असेल तर त्या शेतामध्ये येणार नाहीत, म्हणून आता शेतकऱ्यांनी सुद्धा यांत्रिक शेतीकडे वळलं पाहिजे। आता मित्रांनो, यासाठी या योजनेसाठी कागदपत्र काय लागणार? तर यामध्ये आहे महत्वाचं वयाचा पुरावा लागणार आहे, त्यानंतर पॅन कार्ड लागणार आहे आणि शैक्षणिक पुरावा लागणार आहे। म्हणजे जी महिला 10वी पास आहे तिच्यासाठी 10वी पासचा पुरावा लागेल आणि एखादी महिला जर ग्रॅज्युएट असेल म्हणजे पदवीधर झालेली असेल तर या महिलेला LIC मध्ये विमा विकास अधिकारी म्हणून नियुक्ती सुद्धा मिळणार आहे। मग ग्रॅज्युएट महिलांसाठी सुद्धा खूप आनंदाची बातमी आहे। त्यानंतर मित्रांनो, पत्त्याचा पुरावा लागणार आहे। त्या महिलेचं बँकेमध्ये खातं असलं पाहिजे, राष्ट्रीयकृत बँकेचं खात्याचं पासबुक असलं पाहिजे। त्यानंतर या योजनेसाठी म्हणजे महत्वाची गोष्ट एक आहे की जे या अगोदर LIC एजंटचं काम करतात त्यांना या योजनेमध्ये अर्ज भरता येणार नाही। म्हणजे आपल्या कुटुंबातील जर कोणी LIC एजंट असेल तर ते यासाठी पात्र असणार नाहीत। अशा या महत्वाच्या अटी आहेत आणि यासाठी अर्ज सुद्धा भरणं चालू झालेलं आहे। आणि मित्रांनो, या 7,000 रुपये महिन्या व्यतिरिक्त या महिलांना बोनस सुद्धा मिळणार आहे। अशी ही खूप चांगली संधी आहे, म्हणून प्रत्येक महिलेनं ही संधी सोडायची नाही। ज्या महिलेचं 10वी शिक्षण झाले, ग्रॅज्युएट शिक्षण झालेलं आहे, खूप अशी चांगली संधी आलेली आहे। त्यामुळे आता यापुढे काही जास्तीचं शिक्षण घेतलं म्हणजे नोकरी मिळेल असं नाही। आता अशाच योजनेच्या माध्यमातून किंवा स्वतःला आपल्याला आपल्या टेक्निकलच्या माध्यमातूनच रोजगार मिळवावा लागणार आहे, कारण नोकऱ्या खूप कमी झालेल्या आहेत मित्रांनो। आणि पुढील 3 वर्षामध्ये 2 लाख बीमा सखी या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत।
त्यामुळे खूप चांगली संधी आहे. लवकरात लवकर जे अर्ज करतील, ज्यांची पात्रता पूर्ण असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. आणि महत्वाचं पुन्हा एक मित्रांनो, की या ज्या महिलांना घेतलं जाणार आहे या LIC विमा सखी म्हणून, तर यांना ही म्हणजे नोकरी म्हणून नियुक्ती मिळणार नाही, त्यांना काम करावं लागेल. आणि काम काय असेल तर या 3 वर्षामध्ये यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि या प्रशिक्षणादरम्यान हे 7,000, 6,000 आणि 5,000 असे हे 3 वर्षे मिळणार. आणि त्यानंतर या महिलांना विमा एजंट म्हणजे आपण जसं LICचा एजंट म्हणतो तसं एजंट म्हणून काम करावं लागणार आहे. आणि ज्या महिलांचा विमा उतरवला नाही त्यांचा विमा उतरवावा लागणार आहे. आणि विमा उतरवल्याच्या नंतर एक चांगलं कमिशन या माध्यमातून मिळत असतं. म्हणजे हा जीवनभर आपल्याला एक चांगला रोजगार मिळणार आहे. म्हणजे कोणालाही शेतात जाऊन जे कठीण काम आहे ते करण्याची गरज पडणार नाही. आजकाल तुम्हाला सांगतो फक्त टेक्निकल डोकं लावायचं, टेक्निकलनं काम करायचं, टेक्निकलच्या माध्यमातूनच पैसा मिळतो. आता तुम्हालाच माझंच उदाहरण देतो मित्रांनो. मी आज जो काही व्हिडिओ करत आहे तुम्हाला माहिती देत आहे, तर ही जी तुम्हाला माहिती देते आहे तर या युट्यूबच्या माध्यमातून मला सुद्धा पैसे मिळतात. कारण युट्यूब हे असं साधन आहे की यावर जरी काम केलं तरी आपल्याला पैसे मिळत असतात. म्हणून मी सुद्धा हे करतो. म्हणजे एक टेक्निकल आपलं पार्ट टाइम काम मी करत असतो. माझा एक व्यवसाय आहे, पण एक पार्ट टाइम आपल्या अंगी एक कला आहे. आणि प्रत्येकाच्या अंगी काहीतरी कलागुण असतात, त्यामुळे आपला कलागुण आपण जोपासला पाहिजे. मग ज्या महिलांना चांगला संपर्काची आवड आहे, महिलात मिसळण्याची सवय आहे, बचत गट असेल, अशा सर्व महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरायला पाहिजे. आणि यासाठी अर्ज सुद्धा भरणे चालू झालेले आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या चॅनलच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, नेमका फॉर्म कसा भरायचा याची इत्यंभूत व्हिडिओ आपण आणणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. कारण या विमा सखी योजनेच्या बद्दलची जी काही यापुढे माहिती येईल ती आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. म्हणजे प्रत्येक महिलेपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे, हाच आपला उद्देश आहे. आणि महत्वाचं मित्रांनो, पुन्हा आपण या चॅनलच्या माध्यमातून विविध शेतकरी योजनांच्या सुद्धा माहिती आणत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्वाचं पुन्हा एक मित्रांनो, की या ज्या सखी आहेत तर या सखींना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सुद्धा दिल्या जाणार आहे. मग ज्या सखी 3 वर्षे पात्र होतील, 3 वर्षे यामध्ये चांगलं काम करतील, चांगला स्टायपेंड मिळवतील, जो 7,000, 6,000 आणि 5,000 आहे, अशा सखींना शेवटी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सुद्धा दिल्या जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ही महत्वाची चांगली संधी आहे. मग आपल्या घरातील महिला, पत्नी असेल, आपली बहीण असेल, आपली आई असेल, आपली काकू असेल, आपली मावशी असेल, अशा प्रत्येक महिलेपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.